काय मोबाईलवर टाइमपास करते ना ती मुला मामी. आणि तुझे बाबा कुठे आहेत ते नाही आले का? त्यांचं गिफ्ट आलंय पण मी दाखवीन तुम्हाला नंतर. बरं चला केक कापायचा ना. लवकर लवकर काप. तुम्हाला संध्याकाळी बाबांबद्दल सांगणार आहे ना. बरं चला बापू बापू. आलो आलो केक तयार आहे. चला केक कापून घेऊयात का? हा बापू ते काय तोंडे. दुनिया के सबसे प्यारे बच्चे को दुनिया का सबसे प्यारा दिन मुबारक हो. प्रिय अमोल आपको जन्मदिन की मुबारक हो. ये अर्जुन तुझ्याबद्दल मी अमोलला चांगलंच सांगितलं, कारण माझा अजूनही नियतीवर ठाम विश्वास आहे. आणि मला माहितीये माझा अर्जुन आहे आत कुठेतरी. शहेनशाह एवढा अंदाज का करून तुलाय? ये अमोल ये. कोण आहे? शहेनशाह शहेनशाह. माझ्या बाबाचं नाव शहेनशाह आहे. आणि बाळा आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजे शहेनशाहची गोष्ट सांगणार आहे. तर काय झालं माहितीये, एकदा ना तुझी माँ खूप सॅड होती. सॅड होती का बरं? अरे कारण ना मला अभ्यास करायचा होता आणि तिला अभ्यासच करता येत नव्हता. मग ती गेली शेतात. आजगावला? हो तिकडेच. मग ती शेतात गेली, तिला अभ्यास करायचा होता म्हणून इंटरनेट हवं होतं, पण तिथे रेंजच नव्हती. मग माँ अजूनच सॅड झाली. मग तिला ना मागून एक आवाज आला, हॉटस्पॉट पाहिजे का? कुणाचा आवाज आला मा? शहेनशाहचा. ओ आणि तेव्हा शहेनशाहने मला पहिल्यांदा मदत केली. तुला माहितीये शहेनशाहच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. बाळा ही होती तुझ्या माची आणि शहेनशाहची पहिली भेट. आणि शहेनशाह असाच होता बरं का. मग एके दिवशी तुझ्या माला एका वाईट माणसाने खूप त्रास दिला. अहो तुम्ही संपूर्ण फी माफ असं लिहिलंय ना, मग संपूर्ण फी माफ झाली पाहिजे की. मम्मा त्यांनी तुला सॉरी म्हणलं का? नाही ना. मग तिकडे आला शहेनशाह. मग त्यांनी काय केलं मा? शहेनशाहने त्या वाईट माणसासोबत खूप फायटिंग केली. फायटिंग. मा माझे बाबा हिरो होते का? हो मग त्या वाईट माणसाला शहेनशाहने चांगला धडा शिकवला. मा कसं भारी ना. शहेनशाह होताच भारी. मग काय झालं मा? मग माझ्या लग्नाच्या वेळेला अजून एक दुष्ट माणूस आला. अर्जुन उर्फ शहेनशाह. रिश्ते में तो तुझा बाप लागतो. कसा ते कळेल लवकरच. मग त्याच्यासोबत पण फायटिंग केली का?
नाही, त्याच्याशी माझं लग्न ठरलं होतं, पण मला ऐन लग्नात कळालं की तो माणूस माझ्याशी खोटं बोललाय. तो माणूस चांगला नाहीये. मग मी खूप घाबरले आणि लग्नातून पळून गेले. हो मग मला साथ द्यायला आला बरोबर. आणि तुला माहितीये का, त्यानंतर तुझ्या माला मी तिथून परत घेऊन आलो. अबे आजचाच दिवस, हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पुचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्याचा. आणि सगळ्यांशी फायटिंग केली आणि तुझ्या माच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.